नवीन राज्य, नवीन शहर, नवीन शाळा सगळंच कसं नवीन आहे आणि हळूहळू आम्ही आता इथे सेटल होतोय। अशातच आता आयुषची शाळा चालू झाली आहे, त्याचीच तयारी चालू आहे। तर मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवते, बॅग वगैरे, आणि सगळेच बुक्स आणि नोटबुक्स आणायला सांगितले होते, त्यामुळे मग सगळेच देते। तर गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्ते, मी दीपाली, मिसेस पजोलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी 5 वाजल्यापासूनचे माझे रुटीन, एका फौजी पत्नीची धावपळ सकाळची कशी असते ते अनुभवूया। चला तर मग माझे पूर्ण बिझी रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करते। तर सकाळची प्रत्येक मिनिटे मौल्यवान असतात। मी 5 वाजता उठते, उठल्यानंतर किचनमध्येच फक्त झाडू मारून घेते, त्याच्यानंतर मी माझं आवरून घेते सगळ्यात अगोदर, आणि जर भाजी वगैरे काही धुवून ठेवायची असेल तर ती धुवून ठेवते, माझं आवरून घेते सगळ्यात पहिल्यांदा। तर देवपूजा करते, देवपूजा केल्यानंतर मग तोपर्यंत म्हणजे मुलं वगैरे उठलेली असतात, आयुष आणि आधी पण उठतात लवकर, तर त्यांना एक फक्त हाक मारली की लगेच उठतात। तर आता अंथरूण वगैरे काढून घेते, किचनमध्ये झाडू आधीच मारला होता, तर बाकीच्या रूम्समध्ये झाडू मारून घेते बाहेर वगैरे, आणि जर वेळ असेल तर पोछा पण आताच मारून घेते, जर शक्यतो वेळ नाही मिळत नंतर मी सगळं झालं की कामं परत मारते झाडू। तर तोपर्यंत आयुषचा ब्रश वगैरे करून झाला की मग तो त्याची बॉटल भरतो, त्याच्या पप्पांची भरतो, कारण त्यांची ड्युटी पण असते, तर त्यांची पण बॉटल वगैरे भरतो। तर मी आता झाडू मारून घेते, तोपर्यंत फौजींनी आधीचा ब्रश केला आहे, तर मी करते रोज, पण आज फौजींनी केलं आहे। तर चला, आता 6:05 झाले, तुम्हाला दाखवलं। आता मी आले किचनमध्ये काम करण्यासाठी। सगळ्यात मेन जे काम आहे ते टिफिनचं असतं। तर सगळ्यात पहिला मी काय करते, दूध गरम करायला ठेवते, दूध गरम होते तोपर्यंत नाश्त्याची काय तयारी असेल किंवा टिफिनची काय तयारी असेल ती करते। तर आज नाश्त्याला होतं भिजवलेला चना, मूग आणि जे शेंगदाणे असतात ते मी रात्रीच भिजत घातले होते, त्याच्यानंतर शिया सीड्स आणि पंपकिन सीड्स आणि जे सूर्यफुलाचे सनफ्लावर सीड्स असतात ते पण भिजत घातले होते। सगळ्यात पहिले आता मी जे स्प्राउटसाठी जे स्प्राउट्स किंवा काय म्हणतात चना चाट बनवण्यासाठी जे चणे वगैरे भिजत घातले होते ते मी स्वच्छ धुवून ठेवते, आणि परत दुसरं एकदा पाणी ओतून ठेवते, एक 10-15 मिनटं। आणि तर आता तोपर्यंत इथे मगामधलं पाणी संपलेलं होतं, त्यामुळे मग पाणी भरून घेतलं, आणि साईड बाय साईड इकडे माझं दूध गरम झालेलं, त्यामुळे मग दही लावते। मी सकाळीच दही लावते, रात्री लावत नाही, कारण मग जेवेपर्यंत आंबट होतं, त्यामुळे मग सकाळी 6, 6:15 मी दही लावते, म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत व्यवस्थित सेट होतं दही। तर 4-5 तासामध्ये सहज लागतं। तर आता मी आज टिफिनमध्ये बनवते लौकीची भाजी आणि चपाती। तर नॉर्मल सब्जी रोटी किंवा चपाती भाजीच द्यावी लागते, कधी तर चालतं, पण शक्यतो मुलांच्या टिफिनला हेच आता म्हणजे दिलं पाहिजे। खरं तर भाज्या वगैरे शरीरात त्यांच्या पण गेल्या पाहिजेत। आणि आधीची बघा अशी मध्ये मध्ये लुडबुड चालू असते, आणि त्याचं सारखं असं असतं, मला हे दे ते दे, आणि उठला की पहिला प्रश्न असतो, तू काय करतेस किंवा तू काय बनवतेस। तर चला, आता सगळ्यात पहिला मी लौकीची भाजी बनवून घेते, आणि भाजी होते तोपर्यंत साईड बाय साईड कणिक पण मळून घेते। तर लौकी भाजत तर मी यामध्ये अगदी सिंपल रेसिपी करते, थोडंसं तेल टाकून जिरं तडतडलं की लौकी छान भाजून घेते, एक 8 ते 10 मिनटं, आणि तोपर्यंत मग कणिक मळून भिजते पण 5 मिनटंभर। तर लौकी छान भाजून घेते, परतून घेते लो टू मीडियम फ्लेमवर, आणि लौकी भाजली की परत मग त्याच्यात हळद, तिखट आणि थोडंसंच अगदी 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालते, आणि चिमूटभर साखर। तर झाली अशी एकदम सिंपल भाजी करते। कोथिंबीर असेल तर टाकते, किंवा नसेल तरी नाही टाकली तरी चालते। तर आता मी आज स्क्वेअरवाला 4 पदरी पराठा बनवला होता टिफिनला, आणि लौकीची भाजी। तर चला, आता टिफिन बनवून झालेला आहे। आता तर सध्या आधीची स्कूल अजून चालू झालं नाही, तर आधीची स्कूल चालू झाल्यानंतर अजून माझी धावपळ होणार आहे। तर आता चला पुढे बघूया शेड्यूल, तर पुढे ब्लॉगमध्ये अजून काय काय घडते ते नक्की बघण्यासारखं असणार आहे। चला तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर आता माझी चपाती पण बनवून झालेली आहे, आणि आयुषचा टिफिन भरते, आणि त्याच्यानंतर मग आता स्प्राउट्स बघू शकताय। तर चना, हिरवं मूग आणि शेंगदाणे थोडेसे टाकते मी, एक 7-8 तर अंदाजे। त्याच्यानंतर मनुके भिजत घातले होते, आणि बदाम नव्हते, बदाम असते तर बदाम पण टाकते, आणि पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स पण आहेत, ते फौजी खातात, आम्ही काही नाही खात, तर त्यांच्यासाठी आहे ते चिया सीड्स आणि ते, तर ते कधी तर घालते मी, रोज नसतं बरं का।
तर त्याच्यानंतर आता सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेते मी आणि चिया सीड्स असंच खातो. आजपासनं मी पण खायचं म्हणते, पण बघूया आता कसं इम्प्लिमेंट होते. तर आता यामध्ये चना चाटमध्ये मी कांदा, टोमॅटो, थोडासा चाट मसाला आणि नमक टाकते, जे काळा नमक. तर आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे, सगळ्यांचं म्हणजे ह्या दोघांचं झालेलं आहे. फौजी पण जातात 6:30-7 वाजता जातात ते. तर तसं तर नॉर्मली 6-6:30 वाजता जातात, पण आज आयुषला सोडायचं होतं त्यामुळे मग जरा लेट चाललेत, ते 7 वाजता जात आहेत. तर आता आयुष आणि फौजींनी नाश्ता करून सगळं तयारी वगैरे करून ते निघाले स्कूलमध्ये. तर आणि आधी बघा बाय बाय करतोय, तर त्याला पण कधी एकदा स्कूलला जाईन असं झालं आहे. तर आता ते दोघे गेले की मग आम्ही आमची कामं करायला रिकामे, बाकीची राहिलेली. बाय बाय. मी आणि आधी घरी आहे. चला आता आम्ही सगळ्यात आधी एक्सरसाइज करतो. आधी नाश्ता करायला लागला एक नाही, आधी तू नाश्ता कर जा. एक्सरसाइज करते, कपडे धुवायचे आहेत, नाश्ता करायचा. तर चला एक 15 ते 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास मी एक्सरसाइज करते. जास्त वेळ करत नाही, कारण जास्त वेळ एक्सरसाइज केल्या की मला बॉडी पेन व्हायला सुरुवात होते, मग बाकीचं काहीच काम करता येत नाही. त्यामुळे म्हणजे करू वाटत नाही शक्यतो. तर त्यामुळे मग मी थोडाफार एक्सरसाइज करून झाले की थोडा वेळ बसते आणि योगा पण 1-2 हे करते, तर जास्त काही करत नाही. तर एक्सरसाइज करून झाले की एक ग्लासभर पाणी पिऊन थोडा वेळ बसते आणि त्याच्यानंतर मग आता मी चहा ठेवते. तर चहा शिजतोय, तो साईड बाय साईड मी भात पण शिजत घातलेला आहे. तर चहा नाश्ता होईपर्यंत भात शिजतो. तर आता त्याच्यानंतर स्वयंपाक सगळा आवरला आणि चला आता आधीचं गाणं ऐका तुम्ही सगळ्यांनी. हां, सारी दुनिया सरळ सरळ. हां, सारी दुनिया. तर आता 2:45 वाजलेले आहेत आणि आयुषची बस आले. मी आयुषला न्यायला आले. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आयुषने आरती लावलेली आहे देवाला आणि तुम्ही बघू शकता किती छान हार्ट बनलेला आहे या दिवेमध्ये. तर मला खूप म्हणजे छान वाटतं. रोजच काही ना काही आमच्या दिवेमध्ये बनत असतं, तर अजमेरमध्ये असल्यापासून. तर चला या छानशा नोटवर आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.